नमस्ते मित्रांनो, शेळ्या चालल्यात बघा महाग. गेले उसाला अशा पद्धतीत चरत आहेत शेरड. विशेष करून ज्या शेळ्या पाय टाकून तोंडाला येत नाही खायला, त्या शेळ्या सरळ पाय टाकून खातात. आणि उस्मानाबादी शेळीत एक खोडलंय बेकार, धडकी तर शेळ्याला दाखवा, त्या शेळीला धडकील तर बाजूला जाऊन उभारली शेळी ती. कारण खायला भेटत नाही म्हणून मारामारी करण्याचं प्रमाण मित्रांनो ह्या शेळ्यामध्ये जास्त. एक खंडातल्या बी शेळ्या आहे ती पण मारामारी लईच करते ती. रोटर केलं तर ह्या रानाला आता ऊसाच्या कडीला जरा झाडं झुडपं होते, फुलारी होती म्हणून आणल्या होत्या. खायला बी नसल्यानं शेळ्याची अबदालय होईली. फुलारीचा ही बांध आहे, दोघाच्या मधला सामायिक बांध आहे. त्याच्या पायी थोडं टाकळ फुलारी काही खायला होतं म्हणून आणले होते. ब्रीडर कसा आहे बघा, ती रायफल 77 एक नंबर क्वालिटीतला गडी आहे. बिटलचा आहे. मारलंय ती शेळी, काय शेळ्यातच जाय नाही, धडकीलंय तिला. आता काय जनावर बी आता मारामारी जास्त करते ती. उस्मानाबादी मध्ये एवढीच खोड बेकार आहे, जास्त मारामारी जास्त करते शेरड. एका खंडातली असताना बी अशी करते ती. अरे आणि ती एक बकरं ठेवायचे बघा, बेण्याला नंबर 1 क्वालिटीतला आहे. बघू आता गावाकडे जायचा विचार आहे. अशा पद्धतीत चरतीत बघा शेरड. ठीक आहे मित्रांनो, निघालो गावाकडं आता.